नमस्कार अमरावती। गणतंत्र दिन म्हणजे केवळ ध्वजारोहणच नाही तर देशप्रेमाचा जिवंत उत्सव आणि यंदा हा उत्सव अमरावती जिल्ह्यात अभूतपूर्व स्वरूपात साजरा होणार आहे। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या भव्य कवायतीतून देशभक्तीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एकाच वेळी भव्य कवायती संचालन आयोजित करण्यात आले आहे। अमरावती शहरातील पोलीस मैदानावर तब्बल 2000 विद्यार्थी एकत्र येत देशभक्ती गीतांवर शिस्तबद्ध कवायती सादर करणार आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एका मैदानावर अनेक शाळांमधील हजारो विद्यार्थी एकाच वेळी सहभागी होणार आहेत। या संपूर्ण कवायती संचालनासाठी खास 14 मिनिटे 40 सेकंदाचा देशभक्ती गीतांचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून त्यातून देशप्रेम, एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचं भव्य दर्शन घडणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रीय भावना आणि देशाविषयी अभिमान निर्माण करणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे। या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। अमरावती शिक्षण मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल उपस्थित होते। राष्ट्रप्रथम या संकल्पनेवर आधारित दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जो मानवंदना आपण देतो ध्वजाला, त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संगीत कवायतीचं आयोजन हे सर्व शाळेमध्ये एका वेळी संपन्न होणार आहे। जिल्ह्याचा जो मुख्य समारोह असतो यावर्षी पोलीस कवायत मैदान इथे होणार आहे आणि या निमित्ताने सुमारे 2000 विद्यार्थी एकत्र येऊन संगीत कवायतीचं संचालन माननीय मंत्री महोदय, माननीय आयुक्त महोदय, जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय व समस्त समाज बांधवांच्या समोर हे कवायत संचालन होणार आहे। यामध्ये राष्ट्रभक्ती हा मुख्य संकल्पना आहे, राष्ट्रप्रथम ही संकल्पना आहे। विद्यार्थ्यांमध्ये एकसंघ भावना, शिस्तीचं वातावरण आणि राष्ट्रप्रेम निर्माण व्हावा हा यामागचा हेतू आहे। सर्व पत्रकार महोदयांना विनंती आहे की याची वाईट पब्लिसिटी आपण द्यावी, परंतु त्यासोबतच सर्व पालकांना सुद्धा विनंती आहे माझी की या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहाला तथापि सर्व शाळेमध्ये जिथे आपले पाल्य शिकत आहेत तिथे सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित करावा आणि सोबतच शिक्षण विभागाला सहकार्य करावे।